तुमची पण इडली कडक होते, तुम्ही पण ह्या चुका करताय का? 10 मिनिटात एकदम स्पॉन्जी इडली करायची. चटणीमध्ये असं कोणते इन्ग्रेडियंट टाकायचं जेणेकरून हॉटेलसारखी चटणी होईल? ओके, चलो. तर मी इथे तुमचं सर्वांचं सगळ्या प्रश्नांचं उत्तर देते व काही छोट्या मोठ्या ट्रिक्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. मी विद्या इथे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. इथे मी डाळ आणि तांदूळ छान भिजत घातलेले आहे. तर आपण इथे 5 ते 7 तासासाठीच भिजत घालायचे. नंतर जे बॅटर आहे ते जरा जास्त वेळासाठी, ते कमीत कमी 9 तासासाठी फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे इनो. आपण जेव्हा इडली करायला घेणार त्यावेळेस त्याच्यात मीठ आणि इनो टाकायचं आणि त्यावर लगेचच गरम उकळतं पाणी टाकायचं. कसंही वातावरण असू द्या, तुमची इडली नक्की स्पॉन्जी होणार, फुलणार आणि एकदम हॉटेल स्टाईल इडली होणार. आता दुसरी गोष्ट, इडली जास्त स्टीम होण्यासाठी ठेवायची नाही. जितकं इडली तुम्ही जास्त वेळ वाफवणार तितकी तुमची इडली कडक होणार. हार्डली 5 ते 6 मिनटासाठी इडली ठेवायची. आता वळूया चटणीच्या पार्टकडे. चटणीसाठी तुम्ही इथे व्हिडिओमध्ये इन्ग्रेडियंट्स बघताच आहे मी काय काय यूज केलेले आहे. आता इथे खोबरं, लसूण, डाळ्या, आलं, त्यानंतर कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट किंवा अख्खे शेंगदाणे तुम्ही इथे यूज करू शकता. आता मेन की इन्ग्रेडियंट काय आहे चटणीसाठी, जी तुमची चटणीची टेस्ट डबल करणार आहे, ते म्हणजे दही. तुम्ही चटणीमध्ये दही टाका आणि त्यानंतर थोडीशी साखर टाका. चटणी एकदम हॉटेलसारखी रेडी. चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर इथे तेल, मोहरी, कढीपत्ता आणि एखादी सुकलेली लाल मिरची याचा छान वरतून इथे तुम्ही तडका द्या. हॉटेल स्टाईल चटणी इथे तुमची रेडी आहे. इडली आणि चटणी इथे तुम्ही बघूच शकता. इडली किती स्पॉन्जी झालेली आहेत, एकदम लुसलुशीत इडली कुठल्याही वातावरणात मध्ये. आणि अशाच काही छोट्या मोठ्या ट्रिक्ससाठी मला नक्की फॉलो करा. बाय.